चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावावरती सिलेक्ट करा। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे। हो, 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता प्लस 19वा हप्ता या 3 हप्त्याचे एकत्र GR आला आणि GR येताच राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि ज्या बहिणींची KYC झालेली आहे अशा बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपयाची रक्कम जमा झाली। हो, आणि ही रक्कम आताच जमा झालेली आहे, आजच जमा झालेली आहे। तुम्हाला पण ही रक्कम आली असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा, जरी नाही आली असेल तर नो टाईप करा। ओके, नाही आले असेल तर नो टाईप करा। कारण बघा, ज्यांना ज्यांना हप्ता आला ते सर्वजण खुश झालेले आहेत, म्हणजे ते पात्र आहेत, त्यांची KYC सक्सेसफुली झालेली आहे। GR आलेला आहे, GR मध्ये डायरेक्ट मेन्शन 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा, त्यानंतर डिसेंबरचा 18वा हप्ता आणि 2026 वर्षाचा जानेवारीचा हप्ता 19वा हप्ता या 3 महिन्याचे या 3 हप्त्याचे एकत्र 4,500 रुपये लाडक्या बहिणींना येणे सुरू झालेलं आहे। तर बघा, जवळपास 78 लाख बहिणींना हप्ता जमा झालेला आहे। बाकीच्या बहिणींना हप्ता जरी आले नसेल तर आज त्यांना किती वाजता त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल त्याविषयी माहिती आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर जी पण माहिती दिली जाते ती पूर्णपणे सत्य असते आणि ऑथेंटिक असते। तुम्हाला सर्व गोष्टी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगत असतो। असं उगाच उठून सुटून तुम्हाला काही माहिती सांगायचं असं काम आपल्या चॅनलवर होत नाही। संपूर्ण माहिती मी ॲनालिसिस करतो, त्यानुसार ती माहिती गोळा करतो, मग ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो, बरोबर। आता बघा, महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट अजून यूट्यूब टीमला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे, आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ येत असतात या व्हिडिओमध्ये कुठलाही दावा केला जात नाही। आपल्या चॅनलचे व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहितीसाठी आपले चॅनलचे व्हिडिओ असतात। जी बातमी आहे, जी माहिती आहे, जी योजनेसंदर्भात अपडेट आहे तीच माहिती अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला दिली जाते। ओके, आता बघा, तर 17वा हप्ता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे 4,500 रुपये वाटप सोबत अजून बहिणींनो मोठी अपडेट ती म्हणजे हे बघा, तुम्हाला मागच्या वेळी अपडेट आली होती की 5,500 रुपये पण मिळतील, तर ते बोनस असो की काय आहे त्याबद्दल पण अपडेट आहे। तर 5,500 रुपये संदर्भात पण अपडेट आहे, 5,500 रुपये पण वाटप। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा, सर्वात मोठी खुशखबर आहे, नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे। तत्पूर्वी अजून एक अपडेट तुम्हाला सांगतो, भरपूर अपडेट आहेत, तुम्हाला या 9-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगण्याचा मी प्रयत्न करतो। बदल झालेला आहे, मोठा बदल लाडकी बहीण योजनेमध्ये असा झालेला आहे की भरपूर बहिणींना KYC करता येत नव्हती। ज्या बहिणींना KYC करता येत नव्हती त्यांच्यासाठी आता योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। बदल KYC मध्ये असा झालेला आहे की आता भरपूर बहिणींना पती नाहीत, वडील नाहीत आणि तिथे स्पष्ट लिहिलेलं असतं, जेव्हा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकता KYC करण्यासाठी त्यानंतर तिथे डायरेक्ट दुसरा ऑप्शन येतो, OTP वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन असा येतो की पती आणि वडिलांचं आधार क्रमांक टाका, बरोबर ना। पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका। आता पती हयात असतील तर तुम्ही पतीचा टाकू शकता, वडील हयात असतील तर वडिलांचा टाकू शकता। अगर म्हणजे पती पण आणि वडील पण नसतील तर मग आधार क्रमांक टाकायचा कोणाचा हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि मागणी देखील चालू होती की या संदर्भात ऑप्शन यायला पाहिजे, ऑप्शन येईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं, कारण आपल्याकडे पहिलेच माहिती येऊन जाते, ऑप्शन येण्याच्या अगोदरच आपल्याकडे माहिती येऊन गेली होती। त्यानंतर मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली आणि आता तिथे ऑप्शन आलेला आहे। ओके, ऑप्शन असा आलेला आहे बहिणींनो तिथे की आता पती यांचा मृत्यू झालेला असेल तर मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करता येणार आहे, वडील हयात नसतील तर वडिलांचं मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करता येणार आहे। घटस्फोटित, हे बघा, घटस्फोटित महिला असेल तर घटस्फोटित संबंधित तिथे कागदपत्र अपलोड करता येणार आहे। अशा पद्धतीने हा मोठा बदल KYC मध्ये करण्यात आलेला आहे आणि 31 डिसेंबर ही आता अंतिम तारीख आहे। 31 डिसेंबरपर्यंत सर्वांना KYC करावीच लागणार आहे। KYC म्हणून ही KYC असते आणि काही नाही 2 मिनिटात KYC होऊन जाते, काही जास्त टाईम लागत नाही। आणि बघा, भरपूर बहिणींना OTP येत नसेल तर एक काम करा, तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे आधार सेंटरवरती जाऊन
तुमचं पतीचं किंवा तुमचं आधार कार्ड, हे तुमच्या आधार कार्डशी तुमचा जो पण मोबाईल नंबर आहे तो लिंक करा. कारण एखाद्या वेळेस तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसतो, त्यामुळे OTP सेंड होत नाही. या गोष्टी पण घडतात आणि भरपूर महिलांनी आधार सेंटर जाऊन आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेलं आहे. त्या कारणाने त्यांना आता KYC करता आलेलं आहे. अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही असं नको समजा की भरपूर दिवस आहेत मग करू त्या असं करू मध्येच तारीख निघून जाते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या. आलं लक्षात? ज्यांची बाकी असेल त्यांनी. आता आपण अपडेटकडे वळणार आहोत. जी अपडेट आपण आता बघणार आहोत ती अपडेट नीटपणे समजून घ्या. हे बघा लाडक्या बहिणींनो, आपण सर्वजण आता 17वा + 18वा + 19वा या हप्त्याबद्दल अपडेट समजून घेणार आहोत. याविषयी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. हे बघा बहिणींनो, 17वा 18वा आणि 19वा हप्ता याविषयी अपडेट अशी आलेली आहे की आता शासन GR काढणार आहे. GR मध्ये बघा एक गोष्ट अशी पण आहे की 3000 रुपये वाटप होईल आणि काही जण तुम्हाला 4500 रुपयाचं पण सांगत आहेत आणि काही जण नुसते 1500 रुपयेबद्दल सांगत आहे. मी जी अपडेट तुम्हाला सांगत आहे ती 1500 रुपये संदर्भात भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मागील तुम्ही व्हिडिओ बघू शकता. बाकीचे जण तुम्हाला सांगता की 3000 रुपये मिळतील, 4500 रुपये मिळतील, 17वा 18वा 19वा हप्ता हे हप्ते मिळतील. तर हे शक्य आहे का? यामध्ये केवढा दम आहे या अपडेटमध्ये हे समजून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो. हे बघा, एक तुम्हाला मी सांगू शकतो 4500 रुपये 3 महिन्याचे तर एकत्र मिळू शकत नाही हे स्पष्ट झालं. त्यानंतर 3000 रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत 2 महिन्याचे, 17वा + 18वा या 2 महिन्याचे पैसे येऊ शकतात. त्यामध्ये 19वा हप्ता नाही मिळणार, 17वा आणि 18वा हप्ता मिळू शकतो. कारण निवडणूक आहे. या निवडणुकीमुळे शासनाने जरी निर्णय घेतला तर या 2 महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला वाटप आता 1-2 दिवसात होऊ शकते. जरी नाहीच झाली वाटप तर 1500 रुपये मग तुम्हाला कुठे गेले नाहीत. हे 1500 रुपये 4 डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार. 1001%, 100% काय 1001% जमा होतील. मग काही टेन्शन नाही. परंतु या 1-2 दिवसात 3000 रुपये वाटप होऊ शकते अशी एक माहिती येत आहे. तर बघू त्या माहितीमध्ये केवढा दम आहे या 1-2 दिवसात आपल्याला समजून जाणार आहे बहिणींनो. ओके. आणि जरी नाही झाली तर मग 4 डिसेंबरपर्यंत तर तुम्हाला सर्वांना 1500 रुपये मिळणार आहेत. त्याविषयी कुठलाही वाद नाही. ओके. आणि अजून एक विषय की तुम्हाला मागच्या वेळी दिवाळीमध्ये बोनस संदर्भात भरपूर वेळा सांगण्यात आलं होतं. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी अजून पण कमेंट करून विचारत आहे. तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलं होतं की तुम्ही बोनस संदर्भात कुठलाही प्रश्न विचारू नका, कारण बोनस वगैरे कुठलंही जाहीर झालेलं नाही. ते एक फेक अपडेट व्हायरल झाली होती त्यावेळी आणि 5500 रुपयेपर्यंत तुम्हाला बोनस मिळेल ही अपडेट सध्या न्यूजमध्ये देखील आलेली होती. न्यूजमध्ये बघा, तर ते पूर्णपणे व्हायरल झालेली अपडेट होती आणि त्यामध्ये कुठलाही दम नव्हता आणि कुठलेही 5500 रुपयेपर्यंत बोनस वगैरे कुठेही जाहीर झालं नाही. ना दिवाळीमध्ये ना दिवाळीनंतर कुठेही ते जाहीर झालं नाही, ना त्याचा कुठलाही GR आलेला नाही. आलं लक्षात? तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा सांगत आहे कारण तुम्हाला सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर मिळणार आहे. इतर उडवाउडवी माहिती तुम्हाला भरपूर जण देत असतील तर तुम्हाला आता बघायचं आहे की कुठले व्हिडिओ बघायचे. ओके, ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या. सर्व माहिती नीटपणे एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतलेलं आहे. एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपले चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. लवकरच भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद आणि हो, तुम्ही KYC पूर्ण करा 31 डिसेंबरपर्यंत. ओके.